आता जो नवीन बायर आहे तर त्याने कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत कार विकत घेताना? क्विकमध्ये जर तुम्हाला डिलिव्हरी पाहिजे त्यासाठी काही एक्स्ट्रा पे करावे लागतात नाही, म्हणजे एक्स्ट्रा पे करायची काही गरज नाहीये. ओके. तर ज्यांचं बजेट नसतं तर ते कुठेतरी ओल्ड कार किंवा सेकंड हँड कारकडे जातात. तर तुमचं काय सजेशन असतं? जशी गाडी जुनी होत जाते ना तशी मेंटेनन्स कॉस्ट वाढत जाते. 1 इयर किंवा 1+1 इयरचा इन्शुरन्स मिळायचं तर आता ते 3+3 किंवा 3+1 असं मिळतं. आता मोदीजी जसे आले तसे बऱ्याचशा गोष्टी इंडियामध्ये चेंज होत जाते. ठीक आहे, इट्स ओके. पण जर ऍक्सिडेंट झाला गाडीचा तर त्याचा क्लेम नाही मिळाला तर मग त्याचे खूप मोठे मोठे ड्रॉबॅक्स आहेत. आपण एक ड्रीम घेऊन जातो ना की मला गाडी माझी पाहिजे ते. बरोबर. जेव्हा तुम्ही कार घेताना दोन गोष्टींचं बघावं. जरी सीएनजी घेतोय तर त्याचं मायलेज चांगलं मिळू शकतं का, खूप मोठा फटका बसू शकतो किंवा पूर्ण गाडी स्क्रॅप मध्ये जाऊ शकते. मल्टीकार शोरूममध्ये गाडी घेतल्याचा अजून काय फायदा आहे? म्हणजे एक जसं फायनान्स सपोर्ट मिळतं. फायनान्स मध्ये आपण 22 कंपन्यांचं टाईप आहे आपलं शोरूम. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत क्विक मल्टीकार शोरूमच्या ओनर कामिनी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. कशा आहात? मस्त मस्त. तुमच्या नावातच क्विक मल्टीकार शोरूम हे आहे. हं. तर ही तुमची USP पण आहे. Yes, तुम्ही yes, क्विक sir. डिलिव्हरी देता. हो. तर हे कसं पॉसिबल होतं? कारण बाकीच्या शोरूम मध्ये हं. 7 महिने, 8 महिने, 9 महिने वगैरे वेटिंग असते आणि तुम्ही Okay. विदिन 15 डेज डिलिव्हरी देता. हे कसं पॉसिबल होतं? ऍक्च्युली खरं तर सगळीकडे 10 महिन्याचं किंवा 9 महिन्याचं किंवा 20 महिन्याचं वेटिंग पिरियड आहे. ओके. पण आपल्या पूर्ण पॅन इंडिया टाईप असल्यामुळे आपण गाडी 7 ते 8 दिवसामध्ये डिलिव्हरी करू शकतो. म्हणजे कसं आहे, फॉर एक्झाम्पल की महाराष्ट्रामध्ये जर गाडी अवेलेबल नसेल तर हं. आपण अदर सिटीमधून अदर स्टेटमधून ती गाडी अवेलेबल करतो आणि तिथे प्रोसेस करून कंटेनरने गाडी घेऊन येतो आणि कस्टमरला हँडओव्हर करतो. ओके. अशी प्रोसेस मग ज्या बाकीच्या शोरूम मध्ये एवढे हं. डिलिव्हरी डेट्स म्हणजे एवढं लेट असतं तर तिथे गेल्यानंतर काय नुकसान होतं? खरं तर बघा, आता फर्स्ट ऑफ ऑल जर तू गेला तिथे, आपण एक ड्रीम घेऊन जातो ना की मला गाडी माझी पाहिजे ते. बरोबर. विदिन 15 डेज वगैरे ठीक आहे, इट्स हा. ओके. विदिन 15 डेज आपण थांबू शकतो. लय 3 आठवडे पण आपण एखादं थांबू शकतो. पण जर सपोज आपल्याला माहिती आहे की आपला बर्थडे आहे हं. आठवड्याभरामध्ये किंवा आपली अॅनिव्हर्सरी किंवा कोणाला तरी लग्नामध्ये गिफ्ट करायचं आहे, तर ओके. लग्नाच्या डेट तर मोस्ट ऑफ द चेंज होऊ शकत नाही, हा. बर्थडेच्या डेट चेंज होत नाही. हं. पण ठीक आहे की बर्थडे पुढच्या वर्षी पण येऊ शकतो. हं. पण लग्नाची अशी जी डेट आहे की जी ठरली आहे तर त्या दिवशी ते लग्न होणं आहे आणि ती गिफ्ट आपल्याला तिथपर्यंत पोच करायचा. बरोबर. तिथे जर तुम्ही गाडी बुक केली तर ते तुम्हाला तो वेटिंग पिरियड जो आहे ऑफिशियली 9 महिन्याचा, 4 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा, तर हं. तुम्हाला तिथे थांबायचंच आहे आणि मग ती तुम्हाला तुमची गाडी भेटणार. हं. दुसरं ड्रॉबॅक आहे तिथे, जर सपोज ज्या वेळेमध्ये जी बुकिंग करताय त्याची कॉस्टिंग वेगळी असू शकते आणि दर 3 महिन्यांनी कॉस्टिंग चेंज होत राहते एव्हरी मॉडेलमध्ये. म्हणजे ती टोयोटा असो, महिंद्रा असो, मारुती असो, व्हॉट एव्हर, सगळ्याच मॉडेल्समध्ये त्यांचे कॉस्टिंग चेंज होत राहतात. आता सपोज हायक्रॉस जशी गाडी आहे तर त्याची 3 महिन्यामध्ये 2 वेळा कॉस्टिंग चेंज झाली, ते पण 85,000 पर्यंत. ओके. जर तुम्ही ती 6 महिन्यासाठी थांबताय तर तिथे तुमचं 2 लाखाचं नुकसान आहेच ना. बरोबर. तो एक ड्रॉबॅक आहे तिथे. आणि आपण एक कार घेण्यासाठी एक खूप मोठा अचिव्हमेंट आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. सगळ्यांचं एक स्वप्न असतं, ते पूर्ण करायसाठी आपल्याला झोप येत नाही, आपली गाडी येणार आहे, आपली गाडी येणार आहे, पण ती गाडी येतच नाही. बरोबर. मग तो जो आहे तो त्या ट्रोमामध्ये न पडण्यासाठी तुम्ही द क्विक कार मध्ये तुम्ही बुकिंग करू शकता आणि 5 ते 7 दिवसात किंवा 10 दिवसात तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकता. अरे वा, खूप छान. मग काही प्राइस मध्ये फरक पडतो का? हं. म्हणजे समजा क्विक मध्ये जर तुम्हाला डिलिव्हरी पाहिजे हं. त्यासाठी काही एक्स्ट्रा पे करावे लागतात की सेम प्राइस नाही, मध्ये एक्स्ट्रा पे करायची काही गरज नाहीये. ओके. तुम्ही तुमची जी सिमिलर कॉस्टिंग आहे जी शोरूम मध्ये आहे हं. तीच कॉस्टिंग तुम्हाला सेम मिळते. वेटिंग पिरियडच्या गाड्यांचं सेम असतं. बट ऑब्व्हियसली ज्या गाड्या मध्ये ऑलरेडी डिस्काउंट आहे, जसं की स्कॉर्पिओ मध्ये डिस्काउंट आहे, वॅगनार मध्ये आहे, अर्टिका मध्ये आहे, तर त्या गाड्यांमध्ये आम्ही नक्कीच ऑथराइज शोरूम पेक्षा जास्त डिस्काउंट देऊन गाडी डिलिव्हरी करतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिथेही थांबायची काही गरज नाहीये. क्विकली लोन अप्रूव्ड होतं, क्विकली डिलिव्हरी पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. अच्छा. आता जो नवीन बायर आहे तर त्याने कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत कार विकत घेताना? जर सपोज आता आपल्याला काही कारचं नॉलेजच नाहीये हं. आणि आपल्याला कार तर घ्यायची आहे, हं. मग फर्स्ट कधीतरी माणूस म्हणून किंवा एक ह्युमॅनिटी म्हणून आपण विचार करतो की आपण स्मॉल सेगमेंटचीच गाडी घेऊया. बरोबर. मग त्याच्यामध्ये मग मॅन्युअलच हवी आहे किंवा ऑटोमॅटिकच, मग आपल्याला सीएनजी खूप प्रिपेअर करतात. हं. इंडियन मेंटॅलिटी आहे आपली सगळ्यांची तर की सीएनजी आपण घेतलीच पाहिजे. तर मग सीएनजी मध्ये टाटा सारख्या ज्या गाड्यांमध्ये आहे की सीएनजी ऑटोमॅटिक आहे, हं. स्मॉल फक्त याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कार घेताना 2 गोष्टींचं बघावं.
जरी सीएनजी घेतोय तर त्याचं मायलेज चांगलं मिळू शकतं का? जर पेट्रोल ऑटोमॅटिक जर आपण गाडी घेतोय तर त्याचा डाऊन क्लिअरन्स चांगला आहे का? आतमधला फूट पेस्ट चांगला आहे का? पाठीमागच्या माणसांना बसायला कम्फर्ट झोन आहे का? जर आपण ती गाडी बाहेर रूटला घेऊन जातोय तर तिथं आपलं लगेज तेवढं बसू शकतं का? डिक्कीचा बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टींचं जसं की फीचर्स आहे, व्हेंटिलेटर सीट आहे, आडा सिस्टम आहे गाडीमध्ये, आता सनरूफ आहे. आजकालच्या लहान मुलांमध्ये क्रेज आहे की सनरूफची गाडी पाहिजे. पण ह्या जर गोष्टींचा आपण विचार केला तर आपण ह्या 4-5 गोष्टींमध्ये लक्ष देऊ शकतो. आणि दुसरी मेन गोष्ट जी आहे ती कॉस्टिंग, मायलेज. तिसरी गोष्ट आहे तुमचं फूड पेस किती आहे गाडीचा. महिंद्राच्या सगळ्याच गाड्यांचा फूड पेस चांगला आहे, तर Okay. बाकीच्यांचा थोडा स्मॉल सेगमेंट मध्ये गाड्या असल्यामुळे त्यांचा फूड क्लिअरन्स फार कमी आहे. पण परत अगेन्स्ट की आहे की बजेटवरच काही गोष्टी डिपेंड असतील. आणि इंडियन लोक मारुतीला खूप जास्त प्रिफर करतात सध्या तरी. पण इट इज अ गुड, ते पण चांगलंच आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की लोन जर तुम्ही घेताय त्या गाडीच्या रिलेटेड मध्ये तर तिथे रेट ऑफ इंटरेस्टचा विचार करावा तुम्ही. तिथे तुमचे डॉक्युमेंटेशनचा विचार करावा की आपण हे फुलफिल करू शकतो का. आणि टाइम लिमिटेशन, म्हणजे खूप जास्त नको जायला, 7 वर्ष वगैरे नको. एक 3 वर्षाचा टाइम पिरियड घ्यावा किंवा 5 वर्षाचा टाइम पिरियड घ्यावा. कारण की जेवढं तुम्ही इयर वाढवणार तेवढा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त जातो. तिथं प्रोसेसिंग फी किती आहे, त्याच्यानंतर ना तुमचं इन्शुरन्स, लोनचं इन्शुरन्स घेतलं जातं. ते लोनचे इन्शुरन्सचे पैसे किती लावलेत समोरच्यानी, किंवा फक्त रॅन्डमली असंच काहीतरी कॉस्ट दिली नाहीये ना, ह्याही गोष्टींचा विचार करून तुम्ही डिसिजन घ्यावे. ओके. तुम्ही जे इन्शुरन्सचं बोललात की पहिलं असं व्हायचं की 1 इयर किंवा 1+1 इयरचा इन्शुरन्स मिळायचा, तर आता ते 3+3 किंवा 3+1 असं मिळतं. तर काय बेटर ऍक्च्युली आहे? कसं आहे माहिती का, आता मोदीजी जसे आले तसे बऱ्याचशा गोष्टी इंडियामध्ये चेंज होत जाते. तर तसंच ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पण बराचसा काहीतरी फरक पडला नाही. ते आल्यापासून 1+3चं इन्शुरन्स झालं, त्याच्यानंतर 3+3चं आता सगळीकडे प्रिपेअर करतात ते. पण नक्कीच 3+3 इन्शुरन्स इट इज अ बेस्ट पॉलिसी. 3 वर्षासाठी तुमची गाडी एखाद्या कंपनीकडे बुक्ड होते प्रॉपरली, त्याच्यामध्ये तुमचं फुल कव्हरेजेस तुम्हाला मिळतं, थर्ड पार्टी इन्क्लुडिंग असतं. इन केस 3 वर्ष, काही काही वेळेस कसं असतं आपण थोडंसं लेझीपणा करतो काही गोष्टींमध्ये, किंवा विसरून जातो की रिन्यू करायचं आहे, नाही केलं, ठीक आहे, इट्स ओके. पण जर ऍक्सिडेंट झाला गाडीचा तर त्याचा क्लेम नाही मिळाला तर मग त्याचे खूप मोठे मोठे ड्रॉबॅक्स आहेत, खूप मोठा फटका बसू शकतो, किंवा पूर्ण गाडी स्क्रॅप मध्ये जाऊ शकते. मग तीच गाडी 24-25 लाखाची असेल किंवा 40 लाखाची असेल तर एवढा मोठा फटका बेअर करणं इट इज नॉट पॉसिबल. तर ह्या गोष्टींचा जर विचार केला, 3 वर्ष जर असेल तर आपलं थर्ड पार्टी पण त्यात इन्क्लुडिंग आहे, आपलं फर्स्ट पार्टी पण इन्क्लुडिंग आहे. इन केस आपल्या गाडीला काही झालं तर 3 वर्ष आपल्याला काही बघायची गरज नाहीये. आणि थर्ड पार्टी तर इन्क्लुडिंग असल्यामुळे आपल्या गाडीमुळे दुसऱ्याला काही डॅमेज झालं, दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला या पर्सनला, तर मग तोही प्रॉब्लेम तिथं सॉर्ट आउट होऊ शकतो. मग इट इज अ बेस्ट ऑप्शन फॉर 3+3. ओके. आता काही लोक आहेत ना, जे नवीन कार घेतात किंवा काही लोकांचं ज्यांचं बजेट नसतं, तर ते कुठेतरी ओल्ड कार किंवा सेकंड हँड कार कडे जातात. तर तुमचं काय सजेशन असतं? माझं सजेशन तर आहे की ओल्ड कार मध्ये जास्त लोकांनी जाऊ नये, न्यू कार परचेस कर. असं नाही की मी फक्त माझं न्यू कारचं शोरूम आहे म्हणून मी ते सजेशन देते, असं काही नाहीये. ओल्ड कार मध्ये काय होतं माहिती का, आपण जुनी गाडी घेतो, 5 वर्ष चाललेली असती, 3 वर्ष चाललेली असती, तो जो माणूस विकणार आहे त्याचं पण काहीतरी इंटेन्शन असतं ते विकण्याचं, म्हणून तो विकतो. मग त्याच्यामध्ये तुमचं त्या गाडीचं किलोमीटर किती चाललंय, ती बॅटरी नवीन आहे का, टायर नवीन आहे का, गाडीचं डेंटिंग पेंटिंगचं वर्क किती आहे. आणि नक्कीच 5-6 वर्ष जुनी गाडी असेल तर इंजिनचं काम काढतेच. मग गाडी घेतल्यानंतर ना जर त्याचं 60-70-80 किंवा 1.5-2 लाखाचं जर इंजिनचं काम निघालं तर ते मॅटरच नाही करत. मग ते कुठेतरी परत तो लॉस, परत तो ट्रोमा. त्यापेक्षा न्यू कार इज अ बेस्ट. तुमची जी काही आहे 3-3.5 लाखाची, तोच डाऊन पेमेंट करून छोटं मोठं लोन घेऊन तुम्ही तुमचं ड्रीम कार घेऊ शकता, नवीन कार परचेस करू शकता. बरोबर. कारण जशी गाडी जुनी होत जाते ना, त्याची मेंटेनन्स कॉस्ट वाढत जाते. आणि मग खूप मोठा मेजर जर प्रॉब्लेम असेल तर मग ती डोकेदुखी होऊ शकते. येस राईट, ऍब्सोल्युटली राईट. तुम्ही जसं बोललात की डाऊन पेमेंट किंवा आपण फायनान्स करून गाडी घेऊ शकतो, तर मग तुम्ही फायनान्स मध्ये काही हेल्प करता का? हो, फायनान्स मध्ये आपण 22 कंपन्यांचा टाईप आहे आपल्या शोरूम मध्ये. आमची पूर्ण टीम तुम्हाला सगळं ए टू झेड, म्हणजे जसं की तुमचं डॉक्युमेंटेशन पासून तुमचं सिव्हिल रिपोर्ट, त्याच्यानंतर कोणत्या कंपनीमध्ये यांचे डॉक्युमेंट फिट बसू शकतात, रेट ऑफ इंटरेस्ट, फोर्थ क्लोजर, अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून. आणि जर गाडी आपण एखादी सपोज गाडी बुकिंग झाली आहे, फॉर एक्झाम्पल की हायक्रॉस, टोयोटाची हायक्रॉस बुकिंग झाली आपल्याकडे,
तर सध्या तरी ह्या गाड्या महाराष्ट्रामध्ये मिळत नाहीयेत. हम्म. ती गाडी आपल्याला आउट ऑफ महाराष्ट्रामध्येच त्याची पूर्ण फॉर्मॅलिटी करायची. तर सगळ्याच बँका आउट ऑफ महाराष्ट्र डिस्बर्समेंट करत नाही. ओके. तर त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला ते केस तिथे पुट ऑन करायची आहे, ते लोन अप्रूव्ह करून घ्यायचंय हम्म. आणि त्यानंतर ना डिस्बर्समेंटची प्रोसेस करायची आहे, ते पण आउट ऑफ महाराष्ट्र. मग अशा पॅसिफिक जसं की HDFC बँक आहे, BOB बँक आहे, त्याच्यानंतर नेओ फायनान्स आहे, अशाच लिमिटेड म्हणजे ज्या नॅशनल लेवलला काम करतात त्याच बँका फक्त आउट ऑफ स्टेट डिस्बर्समेंट करतात. तर याही गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मग ती केस आपण त्याला म्हणजे पूर्ण आपण डोर टू डोर सर्व्हिस देतो. अग्रीमेंट करायला सुद्धा आपला माणूस जातो, डॉक्युमेंट कलेक्ट पासून तर अग्रीमेंट पर्यंत सगळे आपले एम्प्लॉईज करतात. अरे वा, चांगलं आहे. येस. क्विक मल्टीकार शोरूम मध्ये गाडी घेतल्याचा अजून काय फायदे आहे? म्हणजे एक तर तुम्ही बोललात की क्विक डिलिव्हरी मिळते, येस. जसं फायनान्स सपोर्ट मिळतो, म्हणजे जे तुम्ही कोणतं घेऊ शकता किंवा कोणत्या बँकेचं इंटरेस्ट रेट कमी आहे ते तुम्ही सजेस्ट करता. अजून कोणती? आता फॉर एक्झाम्पल हे तर झालं फक्त आपलं सेलिंग पॉइंटवर झालं की आपण क्विक डिलिव्हरी देतोय, क्विक लोन करतोय आणि सेकंड थिंग आपण बजेटनुसार त्यांना ते कुठेतरी बसून देण्याचे प्रयत्न करतो. ओके. सेकंड पॉइंट येतो सर्व्हिसचा. गाडी सेल झाल्यानंतर ना कधी कधी सर्व्हिसचा काही इश्यू येतो, गाडी सर्व्हिसिंगला गेल्यानंतर ना इन केली जात नाही गाडी, तर त्या गोष्टींनाही आपण कस्टमरला हेल्प करतो. आपले जसे शोरूम सोबत जसं कॉन्टॅक्ट आहेत तसं आपले वर्कशॉप रिलेटेड पण कॉन्टॅक्ट आहेत. जसं मारुती आहे, टोयोटा आहे, महिंद्रा आहे, सगळ्या वर्कशॉपमध्ये माझे चांगले कनेक्ट आहेत आणि ते स्टाफला पण मी तसंच मेंटेन करायला ठेवलं आहे. जर सपोज एखादी गाडीचा ऍक्सिडेंट होतोय तर त्याला क्लेम पासून ती गाडी टो करण्यापर्यंत आपण सगळी फॉर्मॅलिटीसाठी मदत करतो. प्रत्येक वेळेस त्याच्यासमोर उभा असतो किंवा माणसं म्हणजे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना टो करण्यापासून हेल्पलाईन नंबरला फोन करायला लागतो टो करायला. मग ते येतात, गाडी पिक करतात, शोरूमला घेऊन जातात. मग त्याची क्लेमची फॉर्मॅलिटी, त्याचे डॉक्युमेंट्स हेही आपण इथे बसून त्याचं काम करतो. आणि इन केस एखादी गोष्ट वॉरंटीमध्ये असेल, गाडी वॉरंटीमध्ये आहे आणि तो पार्ट रिप्लेस करून देत नाही कंपनी वगैरे, मग त्याहीसाठी आपण मेल टू मेल फाईट करतो आणि त्यांच्या मॅन्युफॅक्चर युनिट सोबत बोलतो. जो कोणी आहे, टोयोटा आहे, टाटा आहे, महिंद्रा आहे, कोणीही कोणत्याही मॉडेल सोबत त्यांचं मॅन्युफॅक्चर युनिट पर्यंत आपण त्या गोष्टीच्या रिलेटेड बोलतो, कन्सर्न करतो आणि त्याला ते मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. ओके. आता काही लोकांकडे ऑलरेडी एक कार आहे, समजा जुनी कार आहे, आता त्यांना ती सेल करून नवीन कार घ्यायची आहे, किंवा ते ऑप्शन आहे का आपल्याकडे की एक्सचेंज ऑफर? हो हो हो, एक्सचेंज ऑफर आहेत आपल्याकडे. आपण त्यांची जुनी गाडी परचेस करू शकतो आणि मग त्यांना आपण नवीन गाडी देऊ शकतो. तुमच्या शोरूम मध्ये कोणत्या मॉडेलच्या गाड्या आहेत ज्या जास्त सेल होतात किंवा कोणत्या कंपनीच्या? खरं तर टोयोटाच्या खूप जास्त सेल करते. ओके. टोयोटा आणि महिंद्रा. महिंद्राच्या गाड्या जास्त सेलिंग आहेत माझ्याकडे. MGच्या पण आहेत, पण ॲज कम्पेअर टू बघितलं तर टोयोटाच्या गाड्या जास्त सेलिंग करतात. कारण की त्याच सगळ्या गाड्या वेटिंग पिरियडला आहेत मार्केटमध्ये. जसं की फॉर्च्युनर आहे, फॉर्च्युनरचे माझे प्रीमियम कस्टमर आहेत. त्याच्यानंतर हायक्रॉस आहे, हायरायडर आहे, ग्लान्झा आहेत. ह्या सगळ्याच गाड्या वेटिंग पिरियडला आहे. बुकिंग केल्यानंतर ना ॲटलिस्ट 3 महिने तरी कस्टमरला थांबायचंय. नंतर ना जी पण कोणती नवीन गाडी लॉन्च होती, जसं टाटा सियारा लॉन्च केली त्यांनी, पण त्याचं पण 4 महिन्याचं वेटिंग पिरियड दिलं. का थांबायचं कस्टमरने 4 महिने? मग त्याही कस्टमर आपल्याकडे येतात. MGची मॅजेस्टर आत्ताच लॉन्च केली मागच्या महिन्यामध्ये, पण त्याचंही 4 महिन्याचं वेटिंग पिरियड दिलंय. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या गाड्याच नाही आहेत. मग हे सगळं आपल्याला ती प्रोसेस करावी लागते बाहेर आउट ऑफ स्टेट. जे वेटिंग पिरियड आहे ते शोरूम लेवलला असतं की ते कंपनीच्या इथून वेटिंग पिरियड असतं? नाही, ते खरं तर ऑफिशियली लेवलला असतं. प्रत्येकाचं एक एक सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरमध्ये काही क्लॉजेस दिलेले असतात प्रत्येक कंपनीला, प्रत्येक डीलरला. फॉर एक्झाम्पल जरी टोयोटामध्ये वेटिंग पिरियड आहे, पण ते ऑफिशियली वेटिंग पिरियड आहे. असं काही नाहीये की तुम्हाला इकडं काहीतरी वेगळं, तिकडं काहीतरी वेगळं, किंवा तिकडे खूप जास्त स्टॉक आहे आणि आपल्याकडे नाहीच आहे, असं काही नसतं. सगळीकडे सेमच वेटिंग पिरियड असतो. पण कसं असतं, जेव्हा कुठे आता फॉर एक्झाम्पल की झारखंड सारख्या सिटीमध्ये हायक्रॉस वगैरे ह्या गाड्या जास्त सेलिंग होत नाही, मग त्यांच्याकडे तो स्टॉक तसाच पडलेला असतो. कारण की प्रत्येक डीलरला मॅन्युफॅक्चर युनिट मधून एक स्पेसिफिक स्टॉक दिला जातो. म्हणजे सपोज तुम्हाला 15 गाड्या आहेत, तुला 40 आहेत, ह्या महिन्यात तुला 40च भेटणार आहे. त्याचे व्हेरियंट फिक्स असतात, त्याचे कलर फिक्स असतात आणि ते डिसाईड करतात मॅन्युफॅक्चरिंग युनिटच. ते त्यांना मिळतात त्या गाड्या. मग त्याचा सेल झाला नाही तर मग तो सेलिंग तसाच ठेवणार नाही. मग त्या गाड्या मग तो आपल्या सारख्या DSना किंवा ज्यांना ते पाहिजे आहेत आउट ऑफ स्टेट ज्यांना इन्क्वायरी मिळते, मग त्यांना ते प्रोव्हाइड करतात. फरक फक्त एवढाच आहे.
तुम्ही किती वर्ष झाली हा व्यवसायात आहात? झाले 15 वर्ष कंप्लीट झाले व्यवसाय करतेय. Okay. मॅन्युफॅक्चरिंग ऍक्च्युली कसं आहे, मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय आणि त्यानंतर ना 2 ते 3 वर्ष काम केलं स्वतः सेल्स मॅनेजर म्हणून, आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. ओके. काय चांगले वाईट एक्सपिरियन्स आहेत? वाईट एक्सपिरियन्स असे आहेत की कस्टमरकडे कधी कधी पेशन्स नसतात काही गोष्टींसाठी. एखादा सपोज एक फॉर जास्त नाही, रिफंडचा प्रोसेस सांगते फक्त. आता ऍक्च्युली ऑटोमोबाईल इंडस्ट्री इज अ वर्स्ट, म्हणजे खूप मोठी इंडस्ट्री आहे, स्मॉल नाही इंडस्ट्री. तर यामध्ये काय होतं, आता कस्टमर आला, त्याचं आहे डोक्यामध्ये की मला ही गाडी घ्यायची आहे. आणि एक माझ्याकडे गव्हर्नमेंट एम्प्लॉय येऊन बसले. त्यांनी मला सगळं सांगितलं, मी त्यांचं ऐकून घेतलं, माझंही डील कन्फर्म झालं. मी त्यांना गाडी असं सांगितलं की मी तुम्हाला 5-6 दिवसात गाडी देते म्हणून. त्यांनी बुकिंगही केलं, आपल्याकडे संपूर्ण फॉर्मॅलिटी कंप्लीट केली. अगदी 2 दिवसांनी त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी गाडी घेत नाही, का? मोदींनी सांगितलंय की डिझेल बंद होणार आहे. तो मग त्यानंतर ना, मग ऍक्च्युली कसं आहे, आपण फास्ट प्रोसेस करतो. मग आपल्याकडे त्याचे कोणतेही पैसे किंवा आपण काही ठेवत नाही आपल्याकडे. जे काय आहे ते डीलरकडे टाकून आपल्याला, कारण की तू 3 दिवसात पण गाडी देते मी. 4 डेज तर खूप लांब झाले, कधी कधी 3 दिवसातही मी गाडी अरेंज. आणि माझं फर्स्ट प्रायोरिटी होती, मी जर तुला 5 दिवसाचं कमिटमेंट केलं तर मी ती गोष्ट 3 दिवसात 4 दिवसात फुलफिल करते. ओके, माझं डोक्यामध्ये असं असतं. मग ते फॉर्मॅलिटी आम्ही करतो सगळी. 2 दिवसानंतर जर कस्टमरचा डायरेक्टली फोन आला की नाही, लोन अप्रूव्ह झालंय मॅडम, सगळं झालंय, सगळे गाडीचा चेसिस इंजिन नंबर सगळं मिळालंय कस्टमरला, मेल टू मेल सगळं झालंय. बँकरशी आणि डीलरशी पण एकमेकांसोबत बोलणं झालंय इंटरनल, आणि तरी सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं. मग मी काहीच करू शकत नाही ह्या सिच्युएशनला. मग तिथे मी त्यांच्या होला हो केलं. फक्त मी त्यांना सांगितलं, साहेब 15 ते 20 दिवसांची प्रोसेस आहे तुमचं रिफंडची, तर तुम्हाला तेवढे पेशन्सफुली थांबव. नाही मॅडम, मी नाही थांबणार, मला 3 दिवसात 2 दिवसात तुम्ही रिफंड करून टाका. मग अशाही कस्टमरला हँडल करावं लागतं त्या सिच्युएशन मध्ये. मग स्वतःच्याच खिशातून ते रिफंडचे पैसे त्यांना पाठवावे लागतात. आणि आम्हाला मग जिथे बुकिंग केली आहे तिकडून रिफंड येण्यासाठी 2 ते 3 महिने मग वेट करावं लागतं. जो वेटिंग पिरियडचा जो प्रॉब्लेम आहे, तर पूर्ण पॅन इंडिया खरं तर आहे तो वेटिंग पिरियडचा प्रॉब्लेम. पण DSA वर पण लोकांनी ट्रस्ट ठेवावा. सगळेजण जेन्युइन काम करतात. कोणी असं नाहीये की एखादा जर असेल मार्केटमध्ये तसा व्यक्ती की जो फ्रॉड करतोय किंवा पैशांचा अफरातफर करतोय, तर थोडंसं तिथे विचार करून पैसे द्यावेत नक्कीच. पण बाकीचं जर ओलावर तुम्ही सगळं चेक करताय, त्याचं इन्स्टा फेसबुक, त्याच्यानंतर तुमचं त्याचे गुगलचे रिव्ह्यू, आणि तुम्ही पर्सनली त्या समोरच्या व्यक्तीला जर भेटायला येतात, तर तेवढंच ट्रस्ट ठेवून तुम्ही बुकिंग करा. नक्कीच तुम्हाला वेळेवर सगळे सर्व्हिस मिळतील, वेळेवर तुमची गाडी मिळेल, आणि बाकीच्या गोष्टी पण इझिली तुमच्या ज्या काही आहेत गाडी डिलिव्हरी नंतरनं ते स्मूथली हँडल होती. याचा थोडासा विश्वास ठेवून तुम्ही केलात ना, तर नक्कीच बेनिफिट कस्टमरलाही आहे आणि आम्हालाही आहे. ओके, करेक्ट. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. मॅडम, तुमची ड्रीम कार कोणती? स्कॉर्पिओ. SUV की सिडान? SUV. ऑटोमेटिक की मॅन्युअल? ऑटोमॅटिक. पेट्रोल की डीजल? डीजल. न्यू कार की यूज्ड कार? न्यू New. कार. लॉन्ग ड्राइव की सिटी ड्राइव? लॉन्ग ड्राइव्ह. फेवरेट कार ब्रँड? टोयोटा. मोस्ट अंडररेटेड कार? मोस्ट हंड्रेड मी टोयोटालाच देईल. क्विक मल्टीकार शोरूम बद्दल एक शब्द? क्विक बुकिंग करा, क्विक डिलिव्हरी घ्या, एवढंच वर्णन करू शकते. ओके. तुमच्या मते सक्सेस म्हणजे काय? सक्सेस म्हणजे की कस्टमरला हॅपी बघण्याचं जे आहे ना, ते सक्सेस खरं तर. Okay. पैसा डझंट मॅटर. पैसा तर आज पण आहे, उद्या पण आहे, आणि पूर्ण आयुष्य पडलंय की आपण पैसा कमवू शकतो. पण कधी कधी जे कस्टमरचा बर्थडे आहे, त्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे, आणि त्या दिवशी त्याला गाडी दिली ना, आणि त्याच्या घरच्यांच्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य बघण्यामध्ये जे बरोबर. गोष्ट आहे ना, ते व्हेरी सक्सेसफुली, की चला आपण काहीतरी जिंकलंय, आपण खरंच काहीतरी जगापेक्षा वेगळं करतोय कामिनी, असं काहीतरी आतमधून येतं, आणि ते वाव फिलिंग आहे. पण ते खरंच अच्छा. खूप छान फिलिंग आहे. म्हणजे खरं सांगितलं तुम्ही, कारण ना हे म्हणजे मिडल क्लास फॅमिलीचे महत्वाचे गोष्टी असतात. एक तर म्हणजे घर पाहिजे स्वतःच, कार घेणं, आणि ते म्हणजे घेतानाच तो आनंद काही वेगळाच असतो, येस, आणि तो एक्सपिरियन्स करायला तुम्हाला मिळणं म्हणजे तुमचं भाग्य. खूप खूप. आणि अक्षरशः खरंच सांगते, आता लास्ट टाइम एक सागर मोहिते म्हणून कस्टमर आहेत, त्यांना गाडी दिली, त्यांनी ऑन टायमिंगला सांगितले, त्या टायमिंगला माझी गाडी आली. रात्रीच गाडी आली होती, सकाळी त्यांची डिलिव्हरी होती. पण मी त्यांना 7 दिवस अगोदरच सांगितलं होतं की तुमची गाडी
ह्याच दिवशी येणार, मी तुम्हाला ह्या दिवशी देणार. त्याच्या बाबांनी माझं एवढं गोड कौतुक केलं, एवढं गोड कौतुक केलं. अक्षरशः माझ्या स्टाफला पण त्यांनी पैसे दिले, अच्छा. मिठाईचे बॉक्स वाटले. आणि त्यांच्या बाबांनी, खरंच तुला मी मानलं, मी ही गाडी मला कुठेच भेटत नव्हती, मी 20 शोरूम जाऊन चेक केली अच्छा. पण कुठेच नाही भेटली, आणि तू मला सांगितलं ते प्रॉमिस तू फुलफिल केलं. एवढं छान, म्हणजे खूप बरं वाटलं की ब्लेसिंग तर भेटतच आहे त्याच्यासोबत, हम्म. की आपण जर एखादी गोष्ट करतोय ती ब्लेसिंग तर भेटतच आहे, पण त्याचा त्या पाठीमागचा जो आनंद बघण्याचं जे होतं ना, ते खूप छान फिलिंग होतं पण माझ्यासाठी. धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात आणि कार बाईंग बद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही शेअर केल्यात, त्या नक्कीच ऑडियन्सला हेल्प करतील. जर तुम्ही नवीन कार घेणार असाल तर क्विक मल्टीकार शोरूमला नक्की भेट द्या, तुम्हाला क्विकमध्ये डिलिव्हरी मिळेल. थँक्यू सो मच.